हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मी विद्यार्थी मनापासून तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर सर्वांना शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की मी माझ्या गॅलरी गार्डनसाठी नवीन झाडं आणली होती. तर ती कोणती झाडं आहेत ते मी तुमच्याशी पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. सो आज फायनली मी ती झाडं तुमच्याशी शेअर करणार आहे, म्हणजेच दाखवणार आहे कोणकोणती झाडं आज मी आणलेली आहेत माझ्या गॅलरीमध्ये ठेवण्यासाठी. सो आता जवळजवळ 6 ते 8 दिवस झाले असतील बऱ्यापैकी आता. तर 8 दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते, कारण काही काही झाडं जी असतात ती मतलब वातावरणाशी मॅच न झाल्यामुळे टिकत वगैरे नाहीत. सो म्हटलं आधी म्हटलं झाडं व्यवस्थित इथं रुजू देत, त्यामुळे नंतर म्हटलं कोणती झाडं आणलेली आहेत ते तुमच्याशी शेअर करावेत. तर छानपैकी आता झाडं जी आहेत ती रुजलेली आहेत आणि आणलेत तसेच मी ठेवलेले आहेत. अजून त्याला दुसऱ्या पॉटमध्ये शिफ्ट वगैरे करायचं आहे, तो नंतरच्या पुढच्या काही ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन. सो चला आता माझं गार्डन जे आहे गॅलरीतलं ते तुम्हाला दाखवते. आत्ताची नवीन आणलेली झाडं पण दाखवते, आधीची कुठली झाडं माझ्यापाशी आहेत ती सुद्धा दाखवते. चला, आपण बायकांना नुसतं काम 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 करत असतो, त्यासोबतच आपलं छंद, आपलं आरोग्य जपण्यासाठी सुद्धा आपण वेळ दिला पाहिजे. जसं की आपल्याला काही गोष्टी आवडत असतात त्या हमखास आपण केल्या पाहिजेत. आपले छंद, आपली आवड आपण नेहमी जपली पाहिजे. ज्यांना पाहून ज्या गोष्टी करून आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी आपण नेहमी केल्या पाहिजेत. तसं तर मला खूप काही गोष्टी करायला आवडतात. रांगोळी काढायला आवडते, मेहंदी काढायला आवडते, स्वयंपाक करायला सुद्धा खूप आवडतो, घर सजवायला आवडतो. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. आता बघा ही झाडं, ह्यांना बघितल्यावर मला खूप बरं वाटतं, मनाला खूप रिलीफ फील होतं. ही झाडं लावताना, ती बहरताना, फुलताना पाहून मनाला खूप आनंद मिळतो. पण आपण गृहिणी काय करतो, फक्त आपल्या घरातील काम करण्यामध्ये, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये बिझी असतो. तेव्हा आपल्याला वाटतं कुठं कामं सोडून छंद आणि आवड जपत बसायची, त्यापेक्षा आपलं कामं केलेली बरी, असा विचार आपण करत असतो. पण आपण स्वतःसाठी कधी जगणार मग? छंद आपल्याला स्वतःसाठी जगायला शिकवतात, स्वतःसाठी विचार करायला भाग पाडतात. आणि छंद जोपासताना, आवड जपताना, म्हणजेच त्या गोष्टी करताना आपल्या मनाला आणि शरीराला खूप रिलीफ फील होतं. एक प्रकारे एनर्जी मिळते, ज्यामुळे आपण स्वतः पॉझिटिव्ह राहू शकतो आणि पॉझिटिव्ह आणि क्रिएटिव्ह गोष्टी आपण घरासाठी पण करू शकतो. त्यामुळे आपलं घरातलं जे वातावरण आहे ते देखील नेहमी पॉझिटिव्ह राहतं, आपलं घर नेहमी प्रसन्न राहतं. त्यामुळे मैत्रिणींनो, नक्की स्वतःसाठी सुद्धा तुम्ही जगायला शिका. तर चला आता मी दाखवते कोणकोणती झाडं मी आणलेली आहेत. तर हे बघा, हे पहिले जे झाड आहे ते शेवंतीचं झाड आहे. ह्याचा कलर जो आहे शेवंतीचा हा लव्हेंडर कलरमध्ये आहे, पाहू शकता. असा थोडासा बेबी पिंक कलरमध्ये आणि थोडासा डार्क शेड आहे लव्हेंडरचा. तर असं हे झाड आहे. तर आणतानाच ह्या झाडाला भरपूर अशी फुलं लागलेली होती आणि आता कळ्यासुद्धा पाहू शकता तुम्ही केवढी आहेत, भरपूर कळ्यासुद्धा आलेल्या आहेत ह्याला. तर आणि भरपूर मोठं असं झाड आहे, खालून अजून नवीन रोपंसुद्धा याला येत आहेत. आणि त्यानंतर हा जो पुढचा झाड आहे तो आहे काश्मीरी रोजचा, छोटे छोटे जे रोज असतात ना, तर ते. तर ह्या झाडाला सुद्धा आता आणतानाच भरपूर अशी फुलं लागलेली होती आणि नवीन कळ्यासुद्धा येत आहेत. त्यानंतर हे जे झाड आहे ते, ह्याचं नाव काय मला माहीत नाही, पण फुलं पाहू शकता किती छान आहे त्याची. आणि झाडाचा कलर टेक्स्चर पण पाहू शकता, खूपच सुंदर आहे. तर विचारलं होतं मी नर्सरीमध्ये ह्याचं नाव, पण मी विसरलेली आहे. आणि नेटवर सर्च करून पाहिलं तर ह्याचं नाव जे आहे ते बिझी लिझी असं दाखवतं आहे. तर खूपच सुंदर अशी फुलं आहेत ह्याची आणि आणतानाच लागलेली ही फुलं आहेत. तर बघा आता साधारण 8 दिवस होऊन गेलेले आहेत, तर अजूनसुद्धा ही फुलं आहेत. तर एकदा फुलं आले की हे 8-8, 10-10 दिवस राहतात. त्यामुळे खूपच सुंदर दिसतं हे देखील झाड. आणि त्यानंतर हे जे झाड आहे ते आहे स्टार जॅस्मिनचं. गजऱ्याची फुलं असतात ना, त्याच प्रकारे पण एकदम बारीक असतात आणि ह्याचा फ्रेग्रन्स पण खूप छान असतो. आणि मोगऱ्याचे जेवढे पण काही व्हरायटी असतात ना, ते सगळे मला खूप जास्त आवडतात. आणि ह्याचंच एक कटिंग करून मी इथं दुसऱ्या पॉटमध्ये लावलेलं आहे साईडला. तर काही काही झाडं जी आहेत ती कटिंगनी पण ग्रो करतात, त्यामुळे त्या झाडाचं कटिंग मी इथं लावलेलं आहे. आणि त्यानंतर हे आहे अबोलीचं झाड. तर हे आमच्या घरमालकांनी मला दिलेलं होतं, भरपूर दिवस झाले. तर भरपूर अशी फुलं पण याला येत होती आणि अजूनसुद्धा येतात बघा, नवीन कळ्या वगैरे येत आहेत ह्याला. आणि मस्त एकदम असं झाड जो आहे तो बहरत चाललेला आहे. आणि त्यापासून अजून एक झाड जे उगवलं होतं त्याची बी पडून ते मी इथं साईडला लावलेलं आहे. तर हे आहे गुलाबाचं झाड, हे पण मी परवाच आणलेलं आहे नर्सरीमधून. तर ह्याला पण पाहू शकता भरपूर अशा कळ्या आहेत आणि एक रोज जे आहे ते आता उमलत पण आहे.
तर हे एक अबोलीचंच प्लॅन्ट आहे. तर आधीच्या अबोलीच्या झाडाची बी पडून जे रोप आलं होतं ते मी दुसऱ्या पॉटमध्ये लावलेलं, तर ते सुद्धा छान मोठं झालेलं आहे. त्याला पण फुलं येत आहेत. आणि हे आहे मनी प्लॅन्ट, ते मी आत्ता परवाच आणलेलं आहे नर्सरीमधून. तर हे मी किचनसाठी आणलेलं आहे. तर नंतर मी ते छान एका पॉटमध्ये ट्रान्सफर करणार आणि मग ते ठेवणार आहे किचनमध्ये. तर ह्याच्यात पाहू शकता मी गाजराचं झाड देखील लावलेलं आहे. तर जे खाऊन उरलेलं गाजराचं जी मागची शेंडी असते ना, तर ते मी ह्याच्यात लावलेलं आहे आणि त्यापासून बघा किती छान असं गाजराचं रोप इथं उगवलेलं आहे. तर गाजर ह्याचे येतील की नाही येतील मला काही आयडिया नाही आहे, पण पानं बघा किती सुंदर आलेली आहेत आणि पानांचा कलर देखील एकदम फ्रेश ग्रीन असा आहे. तर एक शोपीस म्हणून देखील हा प्लॅन्ट आपण लावू शकतो. तर बाजूच्या पण पॉटमध्ये लावलेला आहे आणखीन. आणि त्यानंतर बघा हे वाटाण्याचं पण वेल इथं लावलेले आहे. तर जे मार्केटमधून फ्रेश वाटाणे आणलेले होते ना, तर त्या वाटाण्यामध्ये असे काही कोंब आलेले वाटाणे होते, तर ते आणून श्राव्याने इथं लावलेले आहेत. तर त्या वेलीला बघा आता फुलं पण लागलेली आहेत आणि कोवळे वाटाणे पण लागलेले आहेत 1-2. तर त्याचा एक आनंद तिला वेगळाच आहे की मी वाटाणे लावले, तर त्याला आता वाटाणेसुद्धा येतात. तर त्याचा एक आनंद वेगळाच आहे तिला. आणि इथं पण एक वेल आहे बघा, ती वाटाण्याचीच आहे. आणि आणखीन इथं खाली मी धने टाकले होते थोडेसे, तर कोथिंबीर पण इथं उगवलेली आहे. तर ह्याच्यातली थोडीशी कोथिंबीर मी वापरलेली देखील आहे. आणि त्यानंतर हे आहे गुलबक्षीचं झाड. तर हे पण छान असं ग्रो झालेलं आहे. तर ह्याची एक बी आणून मी लावलेली होती. तर पाहू शकता खूपच सुंदर असं झाड इथं गुलबक्षीचं आलेलं आहे. थोड्याच दिवसात त्याला कळ्या येतील, फुलं पण येतील. आणि ह्याची फुलं जी असतात ते मी तुम्हाला दाखवते कसली असतात. तर सगळ्यांनीच पाहिलेली असतात ही फुलं, पण फुलं जे आहेत त्याचा कलर एकदम डार्क पिंक खूपच सुंदर असतो. तसे ह्याच्यात वेगवेगळे कलर असतात, पण मी पिंक कलरची बी आणून लावलेली होती. तर खूप सुंदर झाड आलेलं आहे. आणि त्यानंतर हे आहे ॲलोवेराचं झाड. तर हे मी ह्याचं रोप जे आहे ते मी गावाकडून आणलेलं होतं. खूपच छोटंसं असं एक 2 ते 3 पानाचंच हे रोप होतं. तर आता छान असं इथं हे देखील ग्रो झालेलं आहे. आणि ह्याच्यात पण थोडेसे धने टाकलेले होते. तर पाहू शकता छान अशी कोथिंबीर ह्याच्यात देखील आलेली आहे. आणि हे चपातीच्या डब्यात मी लावलेलं होतं, पण आता मी ते दुसऱ्या पॉटमध्ये शिफ्ट करणार आहे, कारण ह्याच्यातून वॉटर जे आहे ते ड्रेन होत नाही, त्यामुळे ह्याच्या मुळा जे आहे ते खराब होऊ शकतात. सो मला दुसरीकडे ते शिफ्ट करायचं आहे. त्यानंतर ही वेल जी आहे ती आहे शंखपुष्पीची. तर ही आमच्या टेरेसवरती ह्याची वेल आहे. तर त्याच्यापासून जी रोपं आलेली होती ती आणून मी इथं लावलेली आहेत. तर छोटीशी आहे अजून, तर ती वाढत जाईल. आणि त्यानंतर साईडला आहे चिनी रोज. तर ह्याची मी कटिंग आणून लावलेले होते एक 8 ते 10 दिवस झाले. तर ते पण छान असं रुजलेलं आहे. तर छोटे छोटे पानं नवीन फुटलेले आहेत पाहू शकता त्याला. तर शंखपुष्पीची वेल जी आहे ती वरती वाढत जाईल, त्यामुळे ह्याच पॉटमध्ये मी हे चिनी रोजचे प्लांट लावलेले आहेत. तर ह्याचे पण जसं जसं हे झाड मोठं होईल तसं तसं त्याची कटिंग करून मग ते पण मी वाढवत जाईन. तर कटिंगनी पण भरपूर अशी झाडं ग्रो होतात. भरपूर झाडं आपण एकापासून खूप सारे झाडं ग्रो करू शकतो. तर सगळीच झाडं पैसे देऊनच विकत आणली पाहिजेत असं काही नाही आहे. भरपूर अशी झाडं आहेत जी आपण बियांपासून, त्याच्या कटिंगपासून, फांद्यांपासून वगैरे ग्रो करू शकतो. तर मला असं कुठं कटिंग भेटली तर ते पण मी आणून लावत असते. कुठे बिया भेटल्या कुठल्या झाडाच्या ते पण मी आणून लावत असते. आणि इथं बघा हे सुंदर अशी एक वेल आहे. तर खूप छान अशी सुंदर अशी ह्याची पानं आहेत. आणि ह्या पानांचा कलर देखील तुम्ही पाहू शकता. आता ही जी मोठी पानं आहेत ना, तर छान अशा ग्रीन कलरमध्ये आहेत. आणि जी नवीन येणारी पानं आहेत ना, त्यांचा कलर बघा असा शेडेड कलरमध्ये आहे. तर खूपच सुंदर दिसते ही वेल दिसायला. आणि ही वेल कशाची आहे हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. तर ही वेल आहे रताळ्याची. तर तुम्हाला हसू पण येईल, रताळ्याची वेल कोणी लावतं का? तर छोट्याशा पॉटमध्ये मी तर रताळ्याची वेल देखील लावलेली आहे. आणि छान सुंदर अशी लव्हेंडर कलरची फुलंसुद्धा ह्या वेलीला येतात, पण अजून तरी आलेले नाही आहेत. तर खूपच सुंदर दिसते ही वेल. आणि पाहू शकता अशा प्रकारे ती पुढे जी आहे ती वाढत चाललेली आहे. तर एक शोपीस म्हणून खूपच सुंदर दिसतं. तर शोपीस म्हणून ठेवलेली जे प्लॅन्ट असतात तेच विकत आणून लावले पाहिजे आपल्या घरात असं काही नाही आहे. जी आपल्याला दिसायला सुंदर दिसतात ती झाडं आपण स्वतः लावू शकतो घरच्या घरी. झाडांपासून काय बेनिफिट्स असतात ते सगळ्यांना माहितीच आहे, आणखी काही वेगळं सांगायला नको. सो ही छोटी छोटी झाडं तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ.